एका गावाबाहेर घनदाट झाडी होती. तिथे एक मनीमाऊ, एक उंदीर आणि एक माकड असे 3 मित्र आपापल्या घरात राहायचे. मनीमाऊचं घर होतं कापसासारखं, उंदीर मामाचं घर काड्याकुड्यांनी बनलेलं आणि 2-3 फळांच्या झाडाखाली माकडोबानं आपलं घर बांधलं होतं. असं 3 जण आनंदाने राहायचे. एक दिवस 3 मित्रांनी एक खास बेत ठरवला, तो म्हणजे खिरीचा. 3घांच्याही आवडीची होती. माकड म्हणाला, मी पातेलं आणि साखर घेऊन येतो. मनीमाऊ म्हणाली, मी दूध घेऊन येते, मला माहितीये कुठे दूध असतं ते. पिटुकला उंदीर म्हणाला, एका घरातल्या बिळात मी भरपूर रवा साठवून ठेवलाय. मी आता त्या घरात जातो आणि मस्त भरपूर रवा घेऊन येतो आपल्याला खिरीसाठी. ठरल्याप्रमाणे 3 वेगवेगळ्या दिशेला आपापलं सामान आणायला निघून गेले. एका घरात हळूच शिरून मनीमाऊ भरपूर दूध घेऊन आली. कारण मनीमाऊला बरोबर माहित होतं की दूध कुठे असतं आणि कसं मिळवायचं ते. इकडे माकड सुद्धा घराच्या खिडकीतनं हळूच आत उडी मारून एक पातेलं आणि साखर घेऊन आलं. उंदीर मामा तर एका दाराच्या फटीतून हळूच आत शिरला आणि चांगला पिशवीभर रवा घेऊन आला. एवढासा पिटुकला असल्यामुळं उंदीर मामा घरात शिरलेला आणि घरातनं बाहेर पडताना कुणाच्याच लक्षात आलं नाही. चला, आता सगळ्या सामानाची तयारी झाली. माकडानं आणलेलं पातेलं आणि साखर, उंदीर मामानं आणलेला रवा आणि मनीमाऊनं आणलेलं दूध, असं सगळं मिळून 3घांनी चूल पेटवली आणि खीर करायला ठेवली. काय मस्त वास सुटला होता खिरीचा. सगळ्यांच्या पोटात नुसते कावळे ओरडायला लागले होते भुकेनं. तर तयार झालेल्या खिरीवरती झाकण ठेवलं आणि माकड म्हणाला, शेजारीच असलेल्या नदीवर आपण 3 जण जाऊन आंघोळ करून येऊया पटकन. मनीमाऊचं मात्र वेगळंच काहीतरी चाललेलं होतं डोक्यात. ती म्हणाली, मला तर बाई फार झोप येते, मी चालले झोपायला. असं म्हणून स्वतःच्या घराच्या समोर जाऊन झोपली सुद्धा. ठीक आहे, मग तू आणि मी मिळून जाऊया आंघोळीला नदीवर. असं माकड उंदराला म्हणालं आणि 2 जण नदीवर आंघोळीला निघून गेले. मनीमाऊला झोप बीप काही आली नव्हती, नुसतं झोपायचं नाटक करत होती. तिला ती खीर एकटीलाच खायची होती. त्यामुळं हे 2 जण निघून गेले त्याची खात्री करून तिनं खिरीच्या वरचं झाकण उघडलं आणि पळी हातात घेऊन पटापट खीर खायला सुरुवात केली. आहा, काय सुंदर खीर लागते. वा 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 वा. पातेलभर खीर एकटीनं खाल्ल्यामुळं मनीमाऊला मात्र आता खरंच झोप यायला लागली. खरंच जाऊन ती आपल्या घरापाशी झोपली. इकडे माकडाची आणि उंदीर मामाची पण आंघोळ झाली. 2 जण आता भरपूर खीर कशी खायची याचे डोक्यात वेगवेगळे विचार करत यायला निघाले. इकडे घराजवळ आल्यावर 2घांनी असा विचार केला की आधी आपण मनीमाऊला उठवूया आणि मग 3 मिळून लगेच खीर खायला सुरुवात करूया. उठ उठ मनीमाऊ, चल आपल्याला खीर खायची. त्यांना बिचाऱ्यांना अजिबात कल्पना नव्हती की त्या लबाड मनीमाऊनं आधीच खीर खाऊन टाकली. अरे बापरे, खीर कुठे गेली? स्वतःच खीर खाऊन स्वतःच कंगावा सुरू केला मनीमाऊनं. हे बघ मनीमाऊ, तूच इथं झोपली होतीस. तूच खीर खाल्ली असशील किंवा कुणाला तरी बघितलं तरी असशील. तुलाच माहिती असणार आहे, तुलाच माहिती असणार आहे. मनीमाऊ, तुलाच माहिती असणार. तू तिथे झोपली होतीस, तुलाच माहिती असणार. अरे मी तर झोपले होते, पण तुम्ही दोघं तर जागे होतात ना, तुम्हालाच माहिती असणार. तुम्ही दोघांनी खीर खाल्ली नाही कशावरून? लबाड मनीमाऊनं उलटाच बोभाटा सुरू केला. ते ऐकून माकड म्हणालं, ते काय नाही, माझ्याकडे एक घागर आहे, ती आपण नदीत पालथी घालूया. एकेकानं त्याच्यावर उभं राहायचं आणि ठरवायचं कोणी खीर खाल्ली ते. माकड, उंदीर आणि मनीमाऊ 3घही नदीपाशी आले. माकड म्हणालं,
आता ही घागर मी नदीच्या पाण्यावर पालथी घालतोय. प्रत्येकानं या घागरीवर उभं राहायचं आणि म्हणायचं, मी खीर खाल्ली तर बुडबुड घागरी. माकड म्हणाला, आधी मी उभा राहतो, मग उंदीर मामा आणि मग शेवटी मनी माऊनं ह्याच्यावर उभं राहायचं आणि क्रमाक्रमानं मी खीर खाल्ली तर बुड घागरी असं म्हणायचं. असं म्हणून माकडानं ती घागर पाण्यात टाकली. आधी माकडानं घागरीवरती उडी मारली आणि माकड म्हणालो, खूप खूप करी वरचे डोंगरी, मी खीर खाल्ली तर बुडबुड घागरी. माकडानं खरोखरच खीर खाल्ली नव्हती, त्यामुळं घागर काय बुडाली नाही. माकडानं परत घागरीवरून खाली जमिनीवर उडी मारली. आता उंदीर मामाची पाळी होती. टून टून उड्या मारत उंदीर मामानं घागरीवर उडी मारली आणि उंदीर म्हणाला, छी छी करी वरचे डोंगरी, मी खीर खाल्ली तर बुडबुड घागरी. पण घागर काही बुडाली नाही, कारण उंदीर मामानं खरंच खीर खाल्ली नव्हती. उंदीर मामानं परत घागरीवरून जमिनीवर टुणकन उडी मारली. आता पाळी होती त्या लबाड मनी माऊची. घाबरत घाबरत मनी माऊनं घागरीवर उडी मारली आणि मनी माऊ म्हणाली, म्याव म्याव करी वरचे डोंगरी, मी खीर खाल्ली तर वाचवा 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 मला माफ करा, मीच खीर खाल्ली. सगळ्यांना कळलं खीर कोणी खाल्लेली. शेवटी माकडाला आणि उंदराला तिची दया आली आणि माकडानं हात पुढं केला तिला वाचवण्यासाठी आणि मनी माऊला अलगद बाहेर काढलं. मनी माऊ, बघितलंस ना, तूच खीर खाल्ली होतीस ना आणि आमच्यावरच आरोप करत होतीस. मनी माऊ, तूच खीर खाल्लीस आणि आमच्यावरती आळ घेत होतीस. खजील झालेल्या मनी माऊला मात्र आता वाईट वाटायला लागलं की उगीच आपण लबाडी करून आपल्या मित्रांना फसवलं. ह्यांनीच शेवटी आपला जीव वाचवला. ती त्यांना म्हणाली, मला माफ करा, मी असं परत कधी करणार नाही, कोणालाच फसवणार नाही, अशी लबाडी सुद्धा मी परत करणार नाही. खरंच मला माफ करा. आता आपण परत खीर करूया आणि सगळे मिळून खाऊया. उंदीर आणि माकडानं तिला माफ करायचं ठरवलं आणि तिघांनी मिळून पुन्हा खिरीचं सामान आणलं आणि खिरीचा बेत केला आणि मग मात्र तिघांनी मिळून एकत्र बसून खिरीचा आस्वाद घेतला. बालमित्रांनो, मैत्री ही विश्वासावरच आधारलेली असते, त्यामुळं कधीही मित्रांची फसवणूक करू नका. तुम्हाला जर गोष्ट आवडलेली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच.